ग्रुपवर जे क्वेश्चन टाकलेले आहेत त्यांचे आन्सर सेंड करायचे मला. ओके, व्हेरी गुड अंजली, ऑल आर करेक्ट. नागेश, व्हेरी गुड अगेन, करेक्ट, ऑल आर करेक्ट. मंगेश, मी पोस्ट करतोय आन्सर्स, पहा कुठे चुकलेले आहेत. बाकीचे काय करतायत? शर्वरी, गायत्री, शुभम, अरे देवा. ओके, ठीक आहे. ज्ञानेश्वरीची काल होती का? तर आपलं काल क्वेश्चन नव्हते ना टाकले. आय थिंक काल तुम्ही क्वेश्चन नव्हते पाठवले. आज बहुतेक शुभमचे. ठीक आहे. उद्या कोण काढतं क्वेश्चन? उद्या कोणाचा आहे वार? उद्या कोणाकडे आहे वार? उद्या कोण काढणार आहे क्वेश्चन्स? ठीक आहे, उद्या शर्वरी काढेल. कोणाला वार आहे का? आणि आपापले वार लक्षात ठेवायला जरा, आपापल्या दिवशी काढत जा बरं लवकर. ठीक आहे. ओके, चलो चेक युअर आन्सर. पहा मार्क किती आले ते. ओके, स्टार्ट द लेक्चर. पहा मी स्टार्ट करतो लेक्चर. याच्यामध्ये मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये आपण कुठपर्यंत पाहिलेलं आहे पहा, की आपल्याला पाहायचं होतं मॅग्नेटिक फील्ड ऑन द ऍक्सिस ऑफ सॉलिनॉइड. त्याच्या आधी आपण काल काय पाहिलेलं आहे की व्हेरियस अरेंजमेंट मध्ये. अतुल, खूप उशीर होतोय दररोजच. हा, ठीक आहे. पहा लक्ष द्या की मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू कंडक्टर, आणि कंडक्टर मध्ये आपण व्हेरियस पॉइंट पाहिलेले आहेत. कुठे पाहिलेला आहे? एक आहे सॉलिड. जर कंडक्टर असेल तर इनसाइड काय असते? इनसाइड पॉइंट घेतला आपण बी. ऍक्सिस वरती तर नेहमी 0 असते, आणि आउटसाइड असे 3 पॉइंट पाहिले होते. हॅलो असेल तरी सुद्धा 3 पॉइंट पाहिले होते. ए पॉइंटला काय असेल, बी पॉइंटला काय असेल, सी पॉइंटला काय असेल. आउटसाइडचा तिन्ही केस मध्ये फॉर्म्युला सेम आहे. आउटसाइडचा तिन्ही केस मध्ये फॉर्म्युला सेम आहे. आणि मग याच्यामध्ये इनसाइडला कसं असणार? इनसाइडला इथे हॅलो मध्ये 0 असणार या दोन्ही पॉइंटला. इथे 0 असतं ए ला, बी ला एक्स्ट्रा टर्म येते r² आणि इथे पहा हॅलो मध्ये 0 येते. इथं सर्व जो हॅलो पार्ट आहे तिथं सर्वकडे 0 येते. इथे जर पॉइंट असेल तर एक्स्ट्रा टर्म इथे काय आहे माहितीये? r² मायनस r1² अपॉन r2² मायनस r1². आणि आउटसाइड तर ऍज इट इज फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर हे सर्व फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. याच्यावरती प्रॉब्लेम डायरेक्ट विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे डायरेक्ट फॉर्म्युला वापरून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. नाउ नेक्स्ट पार्ट इज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द सॉलिनॉइड. आता सॉलिनॉइड म्हणजे काय असतं पहा, व्हेरी लार्ज नंबर ऑफ टर्म्स. अशा प्रकारे याला म्हणणार आहोत आपण सॉलिनॉइड. ठीक आहे. तर अशा व्हेरी लार्ज नंबर ऑफ जर टर्न्स असतील त्या एकत्र केलेल्या आहेत तर त्याला आपल्याला सॉलिनॉइड म्हणायचंय. आणि आपल्याला फाइंड करायचंय. हेडिंग टाका, चला हेडिंग टाका, मॅग्नेटिक फील्ड ऑन द ऍक्सिस ऑफ सॉलिनॉइड. मॅग्नेटिक फील्ड ऑन द ऍक्सिस ऑफ सॉलिनॉइड. ओके. magnetic field on the axis of solenoid.
आता हे n नंबर ऑफ टर्न्स आहेत, हे जे आहे ते n नंबर ऑफ टर्न्स आहेत. म्हणजे हे पहा, इथून करंट असा जाणार आहे इकडे, असा इथे जाणार, असा टर्न इथे जाणार, परत हा असं जाणार. आता क्लिअर आहे का? आता क्लिअर आहे का? क्लिअर दिसत नाही? ओके, चलो क्लिअर आहे. ओके, पहा लक्ष द्या की अशा प्रकारे जर सॉलिनॉइड असेल, याला सॉलिनॉइड म्हणतात n नंबर ऑफ टर्न्स असल्यानंतर, तर त्याच्यामध्ये आता आपल्याला ऍक्सिस वरती, म्हणजे हे ऍक्सिस म्हणजे इथून जाणारे जे सेंटर असतं हे आहे या सॉलिनॉइडचं ऍक्सिस. लक्षात ठेवा, हे जे आहे इथून मधून जे आपण मधोमध पॉइंट लाईन घेणार आहोत ती आहे ऍक्सिस. आणि आपल्याला मॅग्नेटिक फील्ड ऑन द ऍक्सिस ऑफ सॉलिनॉइड कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. सो कॅल्क्युलेट करत असताना आपण पाहिलेलं आहे एम्पियर लूप किंवा एम्पियर लॉ जो आहे. काय आहे एम्पियर लॉ? लाईन इंटिग्रल ऑफ, कशाचं लाईन इंटिग्रल आहे? मॅग्नेटिक फील्ड कुठे? ओव्हर अ क्लोज्ड लूप इज इक्वल टू काय असतं? म्यू नॉट टाइम्स काय? की करंट फ्लोईंग थ्रू द लूप. बघा 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 बघा, एम्पियर्स लॉ काय आहे परत एकदा? लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन अ ओव्हर अ क्लोज्ड लूप is equal to mu naught times the current flowing through the loop. मग आता समजा आपण या केस मध्ये एक एवढा लूप घेणार आहोत, एवढं इमॅजिनरी लूप घेतलंय मी, एवढं वी विल कॉल ॲज ABCD. अँड फॉर दिस, आता ह्या जे n जे आहे ते n आपलं नंबर ऑफ टर्न्स असणार आहे. कॅपिटल N जे आहे ते आपलं नंबर ऑफ टर्न्स असणार आहे. मग या इंटिग्रेशन कुठून कुठपर्यंत करूया? या लूपचं इंटिग्रेशन करूया. कुठून? ABCD या लूपचं इंटिग्रेशन करत असताना आपल्याला काय माहिती आहे की इंटिग्रेशन ऑफ B डॉट DL इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स I असं असलं पाहिजे. एवढं आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. इंटिग्रेशन ऑफ B डॉट DL इज इक्वल टू म्यू नॉट I हा टोटल करंट असतो. मग आता आपण काय करूया? फॉर लूप ABCD जर घेतलं मी, ABCD चं इंटिग्रेशन करायचंय, देअरफॉर फॉर लूप काय घेतोय मी? ABCD. लक्ष द्या, याचं प्रूफ सुद्धा कसं लक्षात ठेवायचंय? सॉलिनॉइड साठी बोर्डाच्या एक्झाम मध्ये आपल्याला प्रूफ विचारू शकतात. ठीक आहे. सो लाईन इंटिग्रेशन ऑफ ABCD म्हणजे कुठून कुठेपर्यंत? आता मी असं करण्यात याला 4 तुकडे केले. कुठून कुठेपर्यंत आधी इंटिग्रेशन केलं? A टू B केलं, B डॉट DL, राईट. हे डॉट वेक्टर मध्येच लिहिणार. त्याच्यानंतर प्लस A पासून B पर्यंत, B पासून C पर्यंत, त्याच्यानंतर C पासून D पर्यंत, त्याच्यानंतर D पासून A पर्यंत, राईट. आणि इज इक्वल टू काय आलं पाहिजे? म्यू नॉट इंटू टोटल करंट. टोटल करंट म्हणजे हे n टर्न्स आहेत, म्हणजे मी लिहिणार आहे म्यू नॉट इंटू n इंटू I. इथपर्यंत जर कोणाला काही अडचण असली तर सांगा मला. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे का?
ओके, पहा आपण सॉलिनॉइड साठी डेरिव्हेशन पाहत आहोत आणि त्याच्यामध्ये इथे ऍक्सिसला असणारे मॅग्नेटिक फील्ड काढायचे, ऍक्सिसला असणारी मॅग्नेटिक फील्ड. तर इथे मॅग्नेटिक फील्ड काढतोय आणि हे 4 तुकड्यात हे लूप घेतला आपण एबीसीडी, त्याला 4 पार्ट मध्ये मी डिवाइड केलंय. इज इक्वल टू म्यू नॉट इंटू टोटल करंट असतं, पण एन टर्न असल्यामुळे एन इंटू आय घेतलं मी. आता हे लक्षात ठेवा, ए बी एवढं ठीक आहे, पण आता या सॉलिनॉइडच्या बाहेर मॅग्नेटिक फील्ड मी अप्रॉक्स 0 घेणार आहे. सॉलिनॉइडच्या बाहेर मॅग्नेटिक फील्ड मी काय घेणार आहे? 0 घेणार आहे. बरोबर आहे. सो याच्यामध्ये लक्षात घ्या की, आणि इथे पहा इंटिग्रेशन, याचा पुढची स्टेप इथे लिहितो मी, इंटिग्रेशन बी टू सी बी डॉट डीएल इज इक्वल टू इंटिग्रेशन डी टू ए बी डॉट डीएल. ही जी लेंथचा जो एलिमेंट आहे आपण त्याला करंट एलिमेंट सुद्धा म्हणतो. जर इकडे जर असं लूप घेतलं मी, तर इथे मॅग्नेटिक फील्ड म्हणजे या दोघांमध्ये डायरेक्शन जी आहे ती 90 डिग्री आहे. लक्षात घ्या, आपण इथं मॅग्नेटिक फील्ड काढणार आहोत, इथं मॅग्नेटिक फील्ड काढणार आहोत. मग हे जो करंट एक मिनिट आहे बी टू सी, हे काय होणार आहे? इथे थीटा इज इक्वल टू 90, कॉस 90 ची व्हॅल्यू 0 असते, बिकॉज थीटा इज इक्वल टू 90. कोणासाठी? या दोनसाठी, सी बी सी आणि एडी. म्हणजे हे दोन तर इंटिग्रेशन 0 येणार आहेत, बी सी आणि एडी, डी पासून ए पर्यंत, बिकॉज ऑफ थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. देन वी ऑल्सो अज्युम दॅट द मॅग्नेटिक फील्ड फार आउटसाइड फ्रॉम द सोलेनॉइड, हे आपण याच्या पार वरील लिहू शकतो, आणि याच्या आउटसाइड मॅग्नेटिक फील्ड विल बी 0. देअरफॉर दिस कंपोनंट C2D also I can write integration C2D B dot dl is equal to 0 because magnetic field outside B outside solenoid आपल्याला 0 घ्यायचं आहे. B outside solenoid 0. आपल्याला फक्त मॅग्नेटिक फील्ड कोणासोबत काढायचे? सॉलिनॉइडच्या आतमध्ये त्याच्या ऍक्सिस वरती किती मॅग्नेटिक फील्ड आहे ते काढायचं आपल्याला. आणि आपण त्यामुळे आता इथे पहा, हा कंपोनंट 0 झाला, हा कंपोनंट 0 झाला. या दोघांचं रिझन आहे थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, आणि याच्यामध्ये काय रिझन आहे? इट लाईज व्हेरी आउटसाइड फॉर सॉलिनॉइड, सो मॅग्नेटिक फील्ड विल बी 0. मग याच्यामध्ये पहा, हे 0 झालं, हे 0 झालं, हे 0 झालं, राहिलं काय? इंटिग्रेशन ए टू बी बी डॉट डीएल इज इक्वल टू म्यू नॉट एन आय. इंटिग्रेशन ए टू बी बी डॉट डीएल एन आय. आता इंटिग्रेशन कोणाचं करायचंय? डीएल चं करायचंय. कुठून कुठपर्यंत करायचंय? ए टू बी. ए टू बी म्हणजेच पहा, इथून इंटिग्रेशनचा अर्थ असतो जमा करत जाणे, आणि इथून थोडं 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 थोडे हे तुकडे सगळे जमा करत गेले, कुठून कुठून कुठून? ए पासून कुठपर्यंत? बी पर्यंत. सो वी विल राईट, याचं इंटिग्रेशन मी बी घेतलं आणि याचं डीएल चं इंटिग्रेशन एल घेतलं, कारण आता इथे पहा बी डॉट डीएल. तुम्ही म्हणताल सर डॉट कसं काय काढून टाकलं? डॉट का काढून टाकलं? कारण इथे पहा मॅग्नेटिक फील्ड आणि डीएल ची जी डायरेक्शन आहे, म्हणजे इथे थीटा इज इक्वल टू 0 आहे. थीटा इज इक्वल टू जर 0 असेल तर आपल्याला माहितीये, थीटा इज इक्वल टू जर 0 असेल तर हे डॉट कॉस 0 1 होतं. कॉस 0 किती होतं? 1 होतं. मग त्या पद्धतीने बी डॉट आणि इंटिग्रेशन ऑफ डीएल, किंवा अजून एक स्टेप लिहितो मी, इंटिग्रेशन करायचंय कुणाचं? ए पासून बी पर्यंत. कोणाचं? डीएल चं, इज इक्वल टू म्यू नॉट एन इंटू आय. याचं टोटल इंटिग्रेशन म्हणजे याची टोटल लेंथ येणार. मी जर त्याला कॅपिटल एल लिहिलं तर बी एल इज इक्वल टू म्यू नॉट एन आय, और यू कॅन राईट मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू म्यू नॉट एन आय अपॉन एल, वेअर कॅपिटल एल इज काय? सांगा मला. कॅपिटल एल इज काय आहे? कॅपिटल इज लेंथ ऑफ सोलेनॉइड. लेंथ ऑफ सोलेनॉइड. इथपर्यंत क्लिअर आहे? फॉर्म्युला काय आला आपला पहा, इंटिग्रेशन करून त्यातले 3 पार्ट 0 दाखवलो.
एक पार्टचं इंटिग्रेशन केलं, याचं इंटिग्रेशन सिम्पली ए पासून बी पर्यंत इंटिग्रेट करायचं जायचंय, म्हणजे कॅपिटल एल घेतलं म्हणजे काय येणार आहे की या सॉलिनॉइडची लेंथ किती आहे, या सॉलिनॉइडची लेंथ किती आहे ते म्हणजे कॅपिटल एल आलं. इथेपर्यंत क्लिअर आहे का? राईट, व्हेरी गुड. तर याच्यामध्ये आता पहा, लक्षात घ्या की कुठे कुठे आपल्याला फॉर्म्युला कशात लक्षात ठेवायचंय, ही नंबर ऑफ टर्न्स आहे आणि ही लेंथ आहे. तर आय कॅन राईट दिस फॉर्म्युला ॲज B is equal to mu naught n I where small n is equal to capital N by L. आणि याला काय म्हणणार तुम्ही, याला काय म्हणणार आहात तुम्ही सांगा बरं, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये काय दिलं असेल, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ जर दिलं असेल तर त्यासाठी म्हणजेच सॉलिनॉइड साठी जर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा असेल तर म्यू नॉट एन आय वेअर दिस स्मॉल एन इज नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहे, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. फायनल फॉर्म्युला काय आला सॉलिनॉइडचा, म्यू नॉट एन आय वेअर एन इज अ नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. क्लिअर आहे फॉर्म्युला, राईट डाऊन. हे पहा, इथून इथे लिहा, त्याच्यानंतर हे लिहा आणि लास्टला हा फॉर्म्युला लिहा. त्याच्यामध्ये हे कॅपिटल एल पण लिहून घ्या, कॅपिटल एल म्हणजे काय आहे आणि हे स्मॉल एन पण काय आहे लिहून घेतलंय मी. ठीक आहे, मी इकडे तिकडे असंच लिहित असतो, आपल्याला समजलं की काहीच प्रॉब्लेम येणार नाही. मला सर का म्हणता आता तुम्ही, मग मी सरकले की तुमचं अवघड होतं, त्याच्यामुळे मी आधीच साईडला जाऊन बसतो. झालं, चला सर्वांचं झालं का? बर अतुल, तुला भरपूर माहिती दिसते. त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही असा अंदाज आहे, पण आपण काय बोलू शकतो. कसं आहे,
एक दिवस आधी सगळं चेंज व्हायला, त्याच्यामुळे आपण आधीच काही कमिट नाही करून बसायला पाहिजे. त्याच्यामुळे जेव्हा होईल तेव्हा होईल. आपली तर सगळ्यात ज्या दिवशी सुरू होईल त्याच दिवशी आपण सुरू करणार आहोत आपली, तर काहीच प्रॉब्लेम नाही त्याविषयी. पण उभेच कमिट कशाला करून बसायचं, आहे का नाही? ओके, चला झालं का? तू बरे मोजले रे प्रथमेश. प्रथमेश म्हणतोय 12 दिवस बाकी आहेत. आता मी नाही विचारणार कशाला ते. ओके चलो ठीक आहे. तर सॉलिनाइड साठी फॉर्म्युला आला आपल्याला. सॉलिनाइड साठी फॉर्म्युला आला म्यू नॉट एन आय, where n is a number of turns per unit length, where n is a number of turns per unit length. इथे दोन अजून एक शॉर्ट फॉर्म्युले नोट डाऊन करून घ्या, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बरं पडेल. शॉर्ट सॉलिनाइड जर विचारलं असेल तुम्हाला, काय विचारतोय हा बालाजी? नेमका मला तुझा क्वेश्चनच कळला नाही रे. काय म्हणता मला नाही कळलं, तुम्ही दोघेही काय म्हणता मला नाही कळलं. ठीक आहे, सो पहा याच्यामध्ये दोन फॉर्म्युले लिहून घ्यायचे याच्यामध्ये, की फॉर शॉर्ट सॉलिनाइड जर असेल, पहा लक्ष द्या, जर शॉर्ट सॉलिनाइड जर असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे आपला. आधी काय करूया, एंड ऑफ सॉलिनाइड साठी फॉर्म्युला लिहूया. एंड ऑफ सॉलिनाइड जर एका एंडला, हे कुठं होतं ऍक्सिसला, सॉलिनाइडच्या मध्ये इथे असताना पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड. बट इफ वी हॅव टू कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फील्ड फ्रॉम धिस एंड ऍट द एंड ऑफ सॉलिनाइड जर काढायची असेल तर त्याला फक्त हाफ घ्यायची आपण. म्हणजेच काय घेणार आपण, म्यू नॉट एन आय बाय 2 और यू कॅन राईट बी बाय 2. हे कशाचा फॉर्म्युला आहे? हा फॉर्म्युला आहे एंड ऑफ सॉलिनाइड, that is b at end is equal to mu naught n by 2 or b by 2. and one more formula तुम्हाला लक्षात ठेवायचंय, for a short solenoid, for short solenoid formula, your formula is short साठी आहे हा. हे जशास तसं म्हणजे हे म्यू नॉट एन बाय 2 जशास तसं ठेवायचं. एक्स्ट्रा टर्म ऍड होणार, साइन फाय 1 प्लस साइन फाय 2. फाय 1 आणि फाय 2 काय आहे ते माहिती आहे तुम्हाला. जर असं जर सॉलिनाइड असेल, आपण शॉर्ट कंडक्टर साठी पाहिलं होतं बघा, शॉर्ट कंडक्टर. असं जर सॉलिनाइड असेल, समजा शॉर्ट सॉलिनाइड आहे आणि इथं पॉईंट काढायचं आहे, इकडे एक अँगल असणार फाय 1 आणि इकडे एक अँगल असणार फाय 2. हा अँगल असणार फाय 1 आणि हा अँगल असणार फाय 2. सो दीज आर अँगल फाय 1 आणि फाय 2. तर हे दोन्ही फॉर्म्युले नोट डाऊन करायचे. एंड ऑफ सॉलिनाइड साठी मॅग्नेटिक फील्ड काय असते आणि शॉर्ट सॉलिनाइड साठी मॅग्नेटिक फील्ड काय असते. काय झालंय, काय साऊंड म्हणतोय सनगन सायलेन्सर? आवाज येत नाही? काय म्हणतोय की प्रथमेश, काय जरा कम्युनिकेशन गॅप पडतो आपल्यात, आहे का नाही? जरा असं
झालं. ओके. तर पहा सॉलिनॉइड साठी फॉर्म्युला आहे म्यू नॉट एन आय. जर एन ला मॅग्नेटिक फील्ड काढायची असेल तर म्यू नॉट एन बाय 2 आणि शॉर्ट सॉलिनॉइड असेल तर म्यू नॉट एन बाय 2 साइन φ1 प्लस साइन φ2. राईट. आता टोराइड साठी फॉर्म्युला लिहायचं. हे झालं सॉलिनॉइड. सॉलिनॉइड म्हणजे काय की लॉंग कंडक्टर एन नंबर ऑफ टर्न्स आहेत. तर आता हेडिंग टाका मॅग्नेटिक फील्ड ऑन द ऍक्सिस ऑफ टोराइड. मॅग्नेटिक फील्ड ऑन द आतापर्यंत चॅप्टर सुरू झाल्यापासून आपण बायोट सेवर्ट्स लॉ झाल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड फॉर व्हेरियस कंडक्टर्स बघतोय. सुरुवातीला प्रॉपर्टी बघितली की कंडक्टर मुळे एक मॅग्नेटिक फील्ड सुद्धा तयार होते आणि आतापर्यंत चॅप्टर सुरू झाल्यापासून आपण मॅग्नेटिक फील्ड साठीच बघतोय. आणि आता लास्ट मॅग्नेटिक फील्ड ऑन द ऍक्सिस ऑफ सॉलिनॉइड आता पाहिलं होतं आधी. आता काय पाहिजे टोराइड ऍक्सिस ऑफ. हेडिंग टाकली का तुम्ही मॅग्नेटिक फील्ड ऑन द ऍक्सिस ऑफ टोराइड. मग हे टोराइड काय असते सर असलं टोराइड. टोराइड इज पहा टोराइड म्हणजे काय असतं सॉलिनॉइड काय सोलिनॉइडच असतं. हे होतं असं कधी कधी. टोराइड म्हणजे काय असतं पहा सॉलिनॉइडच असतं याच्यामध्ये. फक्त आणि फक्त काय असतं हे फूड डिझाईन नाही. वी कॅन से दॅट टोराइड इज अ एंडलेस सॉलिनॉइड. लिहून घ्या तिथं टोराइड इज एंडलेस सॉलिनॉइड. एंडलेस म्हणजे कसं सर्कल मध्ये. राईट. सो लिहून घ्या तिथे टोराइड इज अरे बूट स्टावे लॉ का असते रे ओमकार. असं काही नको म्हणत जाऊ. उद्यापासून तू येत जाशील माझ्या स्वप्नामध्ये. ठीक आहे. असं काही नको म्हणत जाऊ. बूट सर्व लॉ काय. ठीक आहे. बरं चला तुम्ही लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. टोराइड लिहिलात का. टोराइड इज एंडलेस सॉलिनॉइड. टोराइड इज एंडलेस सॉलिनॉइड. ठीक आहे. टोराइड इज एंडलेस सॉलिनॉइड म्हणजे सर्कल मध्ये आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय ऍक्सिस ऑफ टोराइडला हे काढायचं. म्हणजे कसं काढायचं ऍक्सिस ऑफ टोराइडला. हे जे आहे इथे इथे मॅग्नेटिक फील्ड काढायची आपल्याला. फॉर्म्युला सेम राहणार. आपल्याला काय माहितीये टोटल करंट जर घ्यायचा झाला आम्हाला तर आम्ही नंबर ऑफ टर्न्स इंटू आय घेणार आहोत. नंबर ऑफ टर्न्स इंटू आय. आणि आम्हाला एम्पियर्स लॉ माहिती आहे बी डॉट डीएल इज इक्वल टू काय असतं म्यू नॉट इंटू टोटल करंट असतो. मग इंटिग्रेशन फॉर धिस लूप जर घेतलं मी या पूर्ण सर्कलचं जर इंटिग्रेशन घेतलं तर बी डॉट डीएल इंटिग्रेशन या सर्कलचं घ्यायचंय पूर्ण आणि इज इक्वल टू टोटल करंट असणार आहे म्यू नॉट इंटू एन आय असणार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का पहा बरं. बी डॉट डीएल तिथं लूप असं आपण चौकोनी म्हणजे याच्यामध्ये रेक्टँगल मध्ये कन्सिडर केलं होतं आणि त्याच्यामध्ये याचे 4 तुकडे केले होते आणि प्रत्येक तुकड्याचं वेगवेगळं मॅग्नेटिक फील्ड कसं 0 असणार आणि याचं कसं असणार ते सांगितलं होतं. पण आता इथं काय आहे हे क्लोज लूप आपण असं घेतलं त्याच्यामध्ये टोटल करंट एन इंटू आय आहे. त्याचं जे इंटिग्रेशन आहे आता मला कोण सांगेल. इथून जर इंटिग्रेशन केलं इथून पूर्ण इथपर्यंत तर ही लेंथ किती असते सांगा बरं मला. समजा हे टोरॉइड आहे ऑफ रेडियस आर. सर्कल दिलं असलं की त्याचा रेडियस देतात. तर हु विल टेल मी द इंटिग्रेशन ऑफ. ओके 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 टायपिंग मिस्टेक झाली. ओके चालते. यू आर ऑलवेज वेलकम बाळा. ठीक आहे. ओके व्हेरी गुड. हे टोटल इंटिग्रेशन म्हणजे टोटल लेंथ किती आहे 2 पाय आर आहे कारण सर्कलचं सर्कम्फरन्स घ्यावं लागणार आहे आपल्याला.
सर्कलचं काय घ्यावं लागणार आहे, सर्कमफरन्स. व्हेरी गुड. सो बी इंटू 2πr, बी इंटू 2πr is equal to mu naught capital Ni, or you can write this as a b is equal to mu naught Ni by 2πr, but this is again small n is equal to capital N upon 2πr. परत याला आपण असंच म्हणणार आहोत, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, कारण ही पूर्ण लेंथच आहे ना, टोरॉइडची ही लेंथ आहे 2πr. देअरफॉर n इज अ नंबर ऑफ टर्न पर युनिट लेंथ. हा फॉर्म्युला मोर ओर लेस सेम आहे. तिथं पण म्यू नॉट एन आय आलं होतं, इथं पण म्यू नॉट एन आय आलेलं आहे. तिथलं एन पण नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ होतं, इथलं एन सुद्धा नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहे. पण तिथे सॉलिनॉइड म्हणल्यावर डायरेक्ट लेंथ घ्यायची असते, आणि इथं टॉरॉइड म्हणल्यावर तुम्हाला क्वेश्चन मध्ये रेडियस दिली जाते, मग तुम्ही घेणार एन अपॉन 2πr घेणार. क्लिअर आहे का फॉर्म्युला? क्लिअर आहे का इथेपर्यंत? चला सिंपली फॉर्म्युला बेस एक्झाम्पल तुम्ही जेव्हा आता आपण सॉल्व्ह करणार आहोत, सरळ फॉर्म्युला वापरायचे, काही त्याच्यात लॉजिक नाही, सरळ फॉर्म्युला. त्या याच्यावरती अरेंजमेंट वरती सॉल्व्ह केलात का? ते रिंग वगैरे म्हणलं होतं त्याच्यावरती फॉर्म्युले काय प्रॉब्लेम सॉल्व्ह केलात का? इकडे करंट एमसीक्यू मध्ये पण टाकला होता बघा कालच्या याच्या, की इकडे करंट. सर्व दररोजच्या दररोज प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, परत परत सांगायलो मी. जेवढं आज जे टॉपिक झाले त्याच टॉपिक वरती प्रॉब्लेम आजच्या आज सोडवून झाले पाहिजेत, मागे बिलकुल ठेवायचं नाही. अजून कोणी जर म्हणजे लॉकडाऊन उघडल की, लॉकडाऊन उघडल्यावर बघू की, लई टाइम आहे की, पुढच्या वर्षी बी परीक्षा पोस्टपोन होतीलच की, एवढा टाइम गेलाय की आमचा सिलेबसच कमी होईल की, सरका परीक्षा व्हालेत, असे जर स्वप्न कोणी पाहत असतील तर तशा स्वप्नांना, सुंदर स्वप्नांना आता तरी थांबवा आणि पहा रियालिटी काय चालू आहे ते. ओके चलो, व्हेरी गुड. ठीक आहे, इथपर्यंत लिहून झालं. चला प्रॉब्लेम घेऊ मग आता आपण. प्रॉब्लेम घेऊ, प्रॉब्लेम. चल ठीक. एररलेस मधले सर्व प्रॉब्लेम फॉर्म्युल्यावरती आहेत, मी परत सांगतोय. चला लिहा, प्रॉब्लेम लिहा. Find out magnetic field along the axis. Find out the magnetic field along the axis. Find out the magnetic field along the axis and at the end of solenoid. And at the end of solenoid, if it has 50 turns per centimeter, if it has 50 turns per centimeter, व्हिडिओ ऑन करा रे सर्वजण, व्हिडिओ ऑन करा. चला पटपट 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 व्हिडिओ ऑन करा, चला लवकर. पटकन करायचं रे, मी पटकन का सांगतो, मला असं ऍट दॅट मोमेंट माहिती पाहिजे तुम्ही असं कसे नेमके कसे आहात असं.
व्हिडिओ चालू करा म्हणलं म्हणलं पटकन झाले पाहिजेत. हे ज्यांचे व्हिडिओ पटकन सुरू होत आहेत ना तेच खरे. नंतर मेकअप करून येऊन मग सुरू केल्यावर काय त्याला काय फायदा आहे. आज जास्त सुरू करा म्हणलं पटकन सुरू व्हायला पाहिजे. चला बाकीचे बाकीचे व्हिडिओ 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 व्हिडिओ. हाय सर क्या कर दिया तुमने ये. हा चला बाकीच्यांचे व्हिडिओ सुरू झाल्याशिवाय नाही पुढे नाही आज. चला लवकर रे. एवढा वेळ तुम्ही मजाच घातली बाबा, सगळीच मजा घातली. जाऊ दे, मला माहिती आहे नेटवर्क नसते. नेटवर्क लगे असं स्टार्टिंग व्हिडिओ तरी येते. तुम्ही स्टार्ट करायला सुरू केलं की स्टार्टिंग व्हिडिओ तरी येते असं. नाही रे, नाही बाळांनो, असं नका करत जाऊ. हा बसलेत काही जण बसलेत. बाकीच्यांचं मला काही कळ नाही नेमकं काय करतायत ते. जेवत बसले असतील. चला ठीक आहे, ओके. चल, जे व्हिडिओ लवकर सुरू करू शकले नाहीत ते फेल झाले. म्हणजे त्यांना मेकअपची गरज आहे एवढं कळलं आपल्याला. ठीक आहे, ओके. चलो याच्यामध्ये लक्षात घ्या. चला प्रॉब्लेम लिहा. याच्यामध्ये एवढं कळलं आम्हाला मेकअपची गरज आहे त्यांना. ओके चल, ठीक आहे. तर find out magnetic field along the axis and at the end of solenoid if it has 50 turns per centimeter and current of 4 ampere current of 4 ampere. चल, कोणी काढलंय आन्सर? कौन है वो? ओके, क्यों इतनी ओके चल, ओके. अब हे कसं ओके चलो, नो प्रॉब्लेम. आपल्याला काय दिलंय, जे एन दिलेलं आहे. आता नंबर ऑफ टर्न्स पर सेंटीमीटर दिलेलं आहे. आपल्याला माहितीये बी इज इक्वल टू सॉलिनॉइड साठी फॉर्म्युला आहे म्यू एन आय, आणि एंड इज इक्वल टू मला माहितीये म्यू एन आय बाय 2. आधी हे कॅल्क्युलेट करून घेऊया. मग येत नाही रे,
मला येत नाही, येत असतं तर म्हणलो असतं की. ठीक आहे. सो म्यू नॉट एन आहे. तर आता मला सांगा की या एन ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 50 टन्स पर युनिट सेंटीमीटर दिलंय. हे सेंटीमीटर आपल्या आवडीचं युनिट नाहीये. मग आपण काय करणार आहोत? 50 पर सेंटीमीटर, सेंटीमीटरला मीटर मध्ये केल्यानंतर काय होतं पहा, 10⁻² मीटर. वरती आल्यानंतर मायनस प्लस होईल, 50 इंटू 10⁻² पर मीटर. हे क्लिअर आहे का सांगा मला. मी गाणे नाही डान्स पण म्हणतो, पण काय हे क्लिअर आहे का ते सांगा मला. राईट, व्हेरी गुड ओमकार. ओके, ते 10 केलं की 5000 होते. व्हेरी गुड. सो वी कॅन राईट म्यू नॉट ची व्हॅल्यू येणार 4 पाय इंटू 10⁻⁷ इंटू एन ची व्हॅल्यू, हे एन म्हणजे कॅपिटल एन बाय कॅपिटल एल, राईट. आणि तेच व्हॅल्यू आहे आपल्याला की इथे 50 इंटू 10⁻² इंटू याच्यामध्ये आय ची व्हॅल्यू आहे, करंट किती दिला रे मी? 4 अँपियर दिला वाटतं बहुतेक. सो हे 3.14 हा जर मल्टिप्लिकेशन केला तुम्ही 50 इंटू 4 80, 80 इंटू 4 3, काय झालं? हा 80 नाही 800 पाय इंटू 10⁻⁻5 येईल. हे दोन परत तिथे नेऊ शकता. 8 पाय इंटू 10⁻³ येईल, और 8 इंटू 3.14 इंटू 10⁻³ लिहू शकता. किंवा हा जो मल्टिप्लिकेशन आहे ते तुम्ही करू शकता, राईट. कोणी काढलंय का आन्सर? हे नाही काढला? ठीक आहे. बरोबर आहे का बघा. युनिट काय येणार याचं? युनिट येणार टेस्ला. हे कुठं आलं? ऍक्सिसला. जर एंड काढायचं असेल तर मी काय करणार आहे? बी एंड इज इक्वल टू b/2, दॅट इज किती? 25/20.12. बाबा बाबा हे विसरलोच की मी. 25.12 आन्सर आलेला आहे आपल्याला, आणि 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं अजून 12. बरोबर आहे का रे? टेस्ला. ए 12 रे 12 रे. नाही नाही नाही, चुकलं 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 चुकलं. ठीक आहे, चला लिहा. अरे हे झालं का? चला, झालं की सांगायचं मला पटकन. सॉलिनॉइड आणि टोरॉइड आज झालेलं आहे, त्याचे प्रॉब्लेम आज सोडवू शकता. बाकी सर्व जे अरेंजमेंट आहेत त्याचे सर्व प्रकारचे आपले प्रॉब्लेम झालेत असं समजा. आता याच्यामध्ये एम्पियर्स लॉचं बीट तुमचं आज इयरलेस मधलं कम्प्लीट झालं पाहिजे. कम्प्लीट म्हणजे कम्प्लीट. जर काही डाऊट असतील एम्पियर्स लॉ मध्ये तर उद्यापर्यंत कृपया ते विचारून घ्यावं लागणार आहे. अरे अरे बिलीव आपलं म्हणजे कसं जवळचं होते ना. अरे विश्वासामध्ये खूप ताकद आहे, फक्त तू बघ तर. ठीक आहे, चालतंय. ठीक आहे, म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की 12 आल्यावर आपल्याला असं कसं उत्तर खरंच आलंय की काय असं वाटतंय.
पण लक्षात घ्या हे जे नंबर जे आहेत ते 12 आणण्यासाठी खूप सारे कॅल्क्युलेशन करून नंबर द्यावा लागतं आपल्याला, आहे का नाही? उगा असं 12 येत नाही. मग आपल्या परीक्षेत जरी आन्सर 12 येत असलं तर नीट मध्ये दुसरं वेगळं येऊ शकते. आपलं कुठं व्हायलंय फिरून चालून सगळीकडे आन्सर 12च यायला, आहे का नाही? नाही नाही, मेहनत नाही रे, आपलं 12चं ते रिलेशन तसं आहे. आपली मेहनत काय, आपण कोणते आन्सर काढले की उत्तर 12 कडे चाललंय, आहे का नाही? लकी चार्मिंग नंबर चार्मिंग. Find out the magnetic field at the center of the square if current is flowing through the square, then find out the magnetic field at point O and consider this side is A. ज्यांनी हे सॉल्व केलं असेल त्यांना म्हणजे पटकन अजून सॉल्व, एअरलेस मधलं उत्तर नका पाठ करू, एअरलेस मधलाच प्रॉब्लेम आहे, भरपूर आहे, ठीक आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट द मॅग्नेटिक फील्ड ऍट सेंटर ऑफ द स्क्वेअर. स्क्वेअर पहिले. और कौन कौन है जिनको आंसर 0 लगता है? कौन है वो बंदे? 4A. अरे असं कसं आन्सर रे 4A? ओंकार, आधी मला सांगा कोणाकोणाला आन्सर 0 वाटते असेल तर सांगा, जे वाटते ते सांगायचं, उगाच ते कसं आहे सांगितलेलं बरं. हा, तू आहेस गणेश, बरोबर आहे, पण अजून कोणाला वाटते का की आन्सर 0 असलं पाहिजे? नाही. ओके चला, ऍटलिस्ट तेवढे तर नाही. बर चला, मग फाइंड करा काय व्हॅल्यू आहे ते. तर खरंच 0 येते का? एवढी डोकेदुखी, ते बी लॉकडाऊन मुळे? लॉकडाऊन मध्ये एवढा त्रास द्यायचा हृदय? अरे बापरे सर, तुम्ही काल असं सांगितलं होता की असं असेल किंवा गोल असेल, गोल असेल, इकडून करंट आला इकडे गेला तर मध्ये 0 राहते, किंवा असा करंट आला असा गेला तरी 0 राहते. यात आणि यात फरक आहे का नाही बघा. अरे हे शांत बसणारे तर मला कधीच आवडत नाही. उत्तर चुकेल म्हणून उत्तर न सांगणार तर मला बिलकुल आवडत नाहीत ते तशी छपरी लोक, हे का नाही? काहीतरी म्हणजे उत्तर सांगण्यासाठी काहीतरी विचार तर करावा लागते. हे असे बसणारे मला बिलकुल आवडत नाही, बरोबर आहे का नाही? बिलकुल बिलकुल बिलकुल, ठीक आहे, छपरी. ओके चला, या दोन याच्यामध्ये 1 आणि 2 याच्यामध्ये डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे रे बाबांनो? इथून जर करंट आला आय तर हा इकडे काही जातो, इकडे काही जातो, म्हणजे हा इकडे असा जाणार आणि हा जाणार. लक्ष द्या, आता खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, क्लिअर करून घेतलं पाहिजे. याच्या डाऊट विषयी येता आता जाताना कोणी याच्यामध्ये डाऊट नसला पाहिजे, ठीक आहे? या दोघांमध्ये काय फरक आहे मला एक सांगा, की याची डायरेक्शन, याच्यामुळे करंट आणि याच्यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड आहे, 1 मुळे आणि 2 मुळे, हे नंबर सोडून द्या आता, 1 2 सेम असणार का अपोजिट असणार? मॅग्नेटिक फील्ड 1 आणि 2 मुळे, 1 आणि 2 मुळे सेम असणार का अपोजिट असणार मॅग्नेटिक फील्ड? पटकन बोला चला. व्हेरी गुड. चला बाकीचे बाकीचे बाकीचे. अरे देवा, याच्यात विचारलंय मी 1 आणि 2 मुळे इथे सेंटरला मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन.
आता सर न म्हणलेत की मला आन्सर देणारे आवडतेत, म्हणून न विचार आता पर्याय काय आहेत आपल्याकडे, एकतर सेम म्हणायचे किंवा अपोजिट म्हणायचे, आणि तिसरा पर्याय होता गप्प बसायचा. पण आता गप्प बसले की सर छपरी म्हणायला लागले, म्हणजे ते तर पर्याय संपला आपल्याकडला. मग आता काय करू आपण, सेम किंवा अपोजिट, आबा तो बदर ढिंग ढिंग, असं का? नाही नाही सर, आम्ही अँपियर लॉ वापरला. कुणी शिकविलता सर? तुम्ही शिकविलता. कसा शिकविलता? जर करंट इकडे जात असेल तर आपल्या उजव्या हातात कंडक्टर घ्यायचं आणि थंबची डायरेक्शन इकडे करायची, तुमची कर्ड फिंगर जिथे आहेत ते आतमध्ये जात आहेत, म्हणजे एक मुळे क्रॉस असलं पाहिजे. आता हे सगळं सांगत बसत नाही, क्रॉस म्हणजे डॉट मध्ये ते झाले रामायण सगळं. आणि आता दुसऱ्यामध्ये सर कंडक्टर परत आता डावा हात वापरू नका, उजवा दुखाला म्हणून. ठीक आहे, उजवाच वापरायचा इथे. आपण असं कधी करतोय का, डावा दुखाला म्हणून उजवा वापरलाय का कधी तुम्ही? नाही. मग इथं उजवाच वापरायचा. कसा की कंडक्टर इथे या डायरेक्शन मध्ये, थंबची डायरेक्शन याच्यामध्ये, कर्ल फिंगर आतमध्ये आलेत का बाहेर आलेत रे, या पॉइंटला कर्ल फिंगर आतमध्ये आलेत का बाहेर, प्रॉब्लेम एररलेस मध्ये आहे रे भद्यांनो. सोडिवलो म्हणताय अजून यस यस एररलेस मधला प्रॉब्लेम घेतलाय. हे अपोजिट येते का सेम येते? इथं जर कंडक्टर घेतलं तर कर्ल फिंगर माझे या पॉइंटला आत कशी जात आहे तर तुमचं काहीतरी माणसाचा हात आहे का कशाचा हात आहे तुमचा? इकडे जर कंडक्टर इकडे जर अंगठा केला तुम्ही तर इथे कर्ल फिंगर अशी बाहेर आली पाहिजे, म्हणजे इथे डॉट आलं पाहिजे. म्हणजे हे सेम आहे का भद्यांनो? कशी आहे डायरेक्शन? भदे हे हो सर, असं आन्सर चुकलं तर चुकलं सांगा म्हणलो ना तर. ठीक आहे, पण एवढं कळत नाही का? चुकू द्या, काय प्रॉब्लेम नाही. म्हणून इथं अपोजिट येते आणि म्हणून इथे मॅग्नेटिक फील्ड एकमेकांचे कॅन्सल करतात, म्हणून इथे नेट मॅग्नेटिक फील्ड 0 असते अशा केसेस मध्ये. आता वाटलं तुम्हाला इथं आणि इथं तर डायरेक्शन सेम यायले की, पण हे पूर्ण या तिघांचं एक असतं आणि याचं वेगळं असतं. ठीक आहे, म्हणून अशा केसेस मध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड 0 घेतो. बट दिस केस इज डिफरंट. या केस मध्ये आपण ही एक साइड घेऊया, हे दोन साइड घेऊया, हे तीन साइड घेऊया, 4 लॉ वापरून आन्सर सांगायचंय. ठीक आहे, लॉ वापरून एक मुळे, एका पार्ट मुळे म्हणजे या साइड मुळे मॅग्नेटिक फील्ड सांगा मला, आतमध्ये आहे का बाहेर, इन का आउट? एक मुळे इन आहे का आउट आहे? फक्त एवढी डायग्राम, दुसरी कन्सिडर केली नाही मी केस. एक मुळे इन आहे का आउट आहे? व्हेरी गुड गणेश, नो प्रॉब्लेम. चुकलं तर आता आलं ना बरोबर, आता विसरणार नाही, त्याच्यामुळे बिंदास चुका करायच्या, नो टेन्शन. बरोबर, एक मुळे इन आहे. ओके चला, एक मुळे इन आहे म्हणजे एकला मी क्रॉस लिहायला पाहिजे. दोन ला सांगा, चला दोन मुळे बाकीचे झोपले का? बाकीचे झोपले का रे? जावा बरं तुम्ही, बंद करा लेक्चर, काही गरज नाही. उगा घरी मम्मी पप्पाच्या पुढे मोबाईल नका घेऊन बसू काहीतरी करायला म्हणून. आन्सर सांगता येत असेल सांगा. निकिता, आउट कसं येणार? राईट हँड, थंबची डायरेक्शन इकडे, इथे पॉइंट मला इथे असली पाहिजेत कर्ड फिंगर, इकडे राईट हँड आतमध्ये जाणार. सो 2 मुळे सुद्धा क्रॉस येणार. 3 मुळे सांगा, 3 मुळे. निकिता बाग, हे असं मध्ये जाणार आहे 3 मुळे. ओमकारा, परत लॉ वापरा, लॉ वापरा. करंटची डायरेक्शन दिसते कसं आहे? करंटची डायरेक्शन डाऊनवर्ड आहे. डाऊनवर्ड करंट चालला तर हात कसा ठेवणार सांगा बरं तुम्ही? हात कसा ठेवणार? हात कसा ठेवणार डाऊनवर्ड करंटचा? करंट इकडे चालला म्हणजे थंब असा असला पाहिजे. राईट हँड वापरतोय. कर्ल्ड फिंगर ऍट ओ कसे येत आहेत? आतमध्ये जात आहेत का अशा बाहेर येत आहेत? तुमच्या माणसाचाच आहे त्यानं तुमचा. बरोबर, परत एकदा ओमकारा. करंटची डायरेक्शन डाऊनवर्ड आहे, तर ऍट पॉइंट ओ कर्ल्ड फिंगर आतमध्ये जात आहेत का बाहेर येत आहेत? राईट कसं आहे? नक्की. 3 मुळे कशी आहे डायरेक्शन मग? इनवर्ड. 4 मुळे सांगा. 4 मुळे इकडे चाललाय,
परत इथे इथे आतमध्ये 4 मुळे पण कशी आहे इन्व्हर्ट. व्हेरी गुड. 1 मुळे इन्व्हर्ट, 2 मुळे इन्व्हर्ट, 3 मुळे इन्व्हर्ट, 4 मुळे इन्व्हर्ट. म्हणजे चारही जणांच्या डायरेक्शन कशा आहेत सेम आहेत. चारही जणांच्या डायरेक्शन कशा आहेत सेम आहेत. म्हणून सर्वांची ऍडिशन करायचं आपल्याला. जर एकामुळे जर मॅग्नेटिक फील्ड मी बी घेतली तर नेट बी इज इक्वल टू काय घेणार मी 4 इंटू बी घेणार. 4 इंटू बी. ते कसं घेणार 4 इंटू बी. या एकाचं काढणार. एकाचं कसं काढायचं स्ट्रेट कंडक्टर आहे आणि इथं जर मी असा जर हे काढला तर हे 45 डिग्री अँगल येतो आणि हा पण 45 येतो. φ1 आणि φ2 च्या व्हॅल्यू आल्या 45. आणि डिस्टन्स किती घ्यायचा या पॉइंटचा डिस्टन्स या कंडक्टर पासून हे पूर्ण जी लेंथ आहे ती ए आहे आणि त्याच्या हाफ घ्यायचंय. म्हणजे हा जो डिस्टन्स घ्यायचा आहे तो a/2 घ्यायचा आहे. देअरफॉर b इज इक्वल टू फॉर स्ट्रेट वायर आपला फॉर्म्युला काय होता μ0I अपॉन 4πa होतं आणि साइन φ1 प्लस साइन φ2 असं होतं. तर त्याच्यामध्ये μ0 अपॉन 4π हे तर 10⁻⁷ येईल. आय आणि आपण वाटलं तर एवढंच काढूया व्हॅल्यू ठेवायचे नाहीत. प्रॉब्लेम नुसार व्हॅल्यू चेंज होतात. साइन φ1 φ2 45 45 1/√2 1/√2 2/√2 झालंय. किती झालं 2/√2. हे 2 2 इथं 2 येईल म्हणजे μ0I अपॉन 2√2 पाय. आणि हे ए जे आहे ते डिस्टन्स होतं. हे जे ए आहे ते इथलं ए नाही. इथलं ऍक्च्युअल डिस्टन्स किती आहे a/2 आहे. तर 4 a/2 होणार इथे. परत हे 2 2 कॅन्सल होणार. μ0I अपॉन √πa हे एका वायर मुळे असणारी मॅग्नेटिक फील्ड आली आणि अशा 4 वायर आहेत आणि त्यांची डायरेक्शन सेम आहे. देअरफॉर बी टोटल इज इक्वल टू 4 इंटू बी आणि हे 4 इंटू बी किती आहे μ0I अपॉन √2πa. एक कळकळीची नम्र विनंती आहे त्या दिवशी त्याच्यावरती जाऊन प्रॉब्लेम सोडवा, नाहीतर काही उपयोग नाही. काही उपयोग नाही. ठीक आहे. मिस्टेक झाला असेल तर काहीच होत नाही. पण आता ज्यांनी सॉल्व्ह करायचा काहीच प्रयत्न केला नाही त्यांना हे बिलकुल समजलं नसू शकतंय. पण काल ज्यांनी पाहिले थोडंफार त्यातले मी काय म्हणलं होतं हे सर्व म्हणजे एक प्रकारचे प्रॉब्लेमच आहेत. हे एक प्रकारचे सर्व तुम्हाला जे फॉर्म्युले लिहून दिलेत ते. आता तुम्ही मग एवढं जर अवघड चाललं असेल तर या टाईपच्या प्रॉब्लेमला हा फॉर्म्युला पाठ करून ठेवू शकता. जर तुम्हाला जर हे अवघड जात असेल तर याचा हा डायरेक्ट फॉर्म्युला पण पाठ करून देऊ शकता. कोण्या बुक मध्ये दिला पण असेल आणि तुम्ही म्हणला पण असाल सरनं हा फॉर्म्युलाच घेतला नाही. ओके. सो वी विल मीट टुमॉरो अगेन. सॉल्व प्रॉब्लेम्स फ्रॉम Ampere's law and Biot-Savart's law. whichever you book are solving. कोणतं जे बुक सॉल्व्ह करतायत त्यामधून सॉल्व्ह करा. उद्यापर्यंत डाऊट विचारा आणि त्याच्यामध्ये ठीक आहे. ओके चलो. ओके देन बाय बाय एवरीवन. वी विल मीट टुमॉरो अगेन. ट्विस्ट अरे इन दिस ट्विस्ट है तो मजा है रे. विदाउट ट्विस्ट क्या मजा लाए. ठीक है. ओके चलो बाय बाय एवरीवन. हैव अ ग्रेट डे. ओके चला.